मुस्लिम सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत केंद्र शासनाच्या हमी भावात खरेदी केंद्राचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार माननीय प्रतापदादा अडसड, मंचकावर उपस्थित असलेले मंगरूळ दस्तगीरचे प्रथम नागरिक सतीश भाऊ हजारे, माजी सरपंच उपसरपंच कृष्णभाऊ मारोटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्रभाऊ मुंदे, भुयार साहेब, खोब्रागडे साहेब, माझे सहकारी मित्र उपाध्यक्ष मंगेश भाऊ काळे, तसेच समोर उपस्थित असलेले माझे सगळे मंगरूळ दस्तगीर सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ आणि येथे उपस्थित सगळे शेतकरी बांधवांना, आज मंगरूळ दस्तगीर सेवा सहकारी सोसायटीच्या इतिहासात एक मैलाचा दगड म्हणून आपण हे नाफेडच्या खरेदी केंद्राचं उद्घाटन आज इथे करत आहोत. आणि ह्या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहे, याचा आपल्याला नक्कीच अभिमान असला पाहिजे. कारण की आपण कधी विचार केला नव्हता की मंगरूळ सारख्या सोसायटीला नाफेडचं खरेदी केंद्र मिळेल. याच्यासाठी पूर्ण जो श्रेय ज्या गोष्टी जाते ते प्रतापदादांना जाते. प्रतापदादांनी मुंबईतून मंत्रालयातून स्पेशल केस म्हणून आपल्या सोसायटीला हे खरेदी केंद्र दिलं. आणि एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यात तर नाहीच, पण आपल्या तिन्ही तालुक्याच्या मतदारसंघात मंगरूळ, आपला धामणगाव, चांदूर, नांदगाव एकाही सेवा सहकारी सोसायटीकडे शासकीय खरेदी केंद्राचा परवानगी नाही आहे. फक्त मंगरूळ अशी सेवा सहकारी सोसायटी आहे ज्यांना आपल्याला हे मिळालं आहे. या क्षणी आमदार प्रतापदादा अडसड, माझे सगळे सहकारी आणि ज्यांनी हे केंद्र सुरळीत कमी वेळेत चालू होण्याकरिता विशेष प्रयत्न केले असे भुयार साहेब, आमचे उपाध्यक्ष मंगेश काळे असो, सचिव दाऊदपुरे साहेब असो, या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या खरेदी केंद्राच्या माध्यमातून नक्कीच आपल्या परिसरातील, आपल्या गावातील शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होईल. जे त्यांना रात्री जागून धामणगावला जाऊन लाईनीमध्ये राहून नंबर लावा लागत होता, अशी कोणती परिस्थिती आता त्यांच्यावर येणार नाही. आपल्या गावातल्या गावात घरच्या भाकरीवरच आता आपण आपलं सोयाबीन विकू शकू, याची मला शाश्वती आहे. आणि या केंद्राला सुरळीतपणे कसे आपण चालू ठेवू शकतो याचा आपण 100% अध्यक्ष म्हणून मी या गोष्टीवर विशेष लक्ष देणार आहे. आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल परत मी आपले आभार मानतो. धन्यवाद.